मुंबईचा शेजार आणि ठाण्याची सावली असं असूनही पालघर जिल्ह्यातील समस्या काही संपत नाहीये। विक्रमगड तालुक्यात तर मुलांना शाळेत जाताना जीवघेणी कसरत करावी लागते। तुडुंब भरलेल्या नदीतून ट्यूबच्या मदतीने ही मुलं शाळेत जात आहेत। धक्कादायक म्हणजे राजकीय कुरघोडीतून मंजूर झालेला पूल रद्द करण्यात आल्याचा आरोपही देखील केला जातोय। सविस्तर पाहूया वास्तव नेमकं काय आहे। आम्ही शिकण्यासाठी जीव द्यायचा का? टायरच्या ट्यूबच्या आधाराने प्रवास, शाळेत जाण्याचा जीव घेणा प्रवास। एका हातात स्वतःचे कपडे, दुसऱ्या हातात शाळेची बॅग, अशी कसरत करत ट्यूबवर बसलेली ही मुलं। त्यांच्या डोळ्यात शिक्षणाची आस आहे, पण मनात मात्र जीवाची भीती आहे। हा सगळा प्रकार रोजच्या रोज घडतोय, तो पालघरमध्ये। विक्रमगडच्या म्हसे गावात जाताना पिंजाळ पुलावर पूलच नाही, त्यामुळे ही जीवघेणी कसरत चिमुकल्यांना करावी लागते। तो तिथून मुलांना आणता नेता किती गावातली मुलं इथे शाळेत येतात? म्हणजे 8-10 असतील। 8-9 मुलं आहेत का? किती पहिली ते 5वी पर्यंत? रोज या मुलांना तुम्ही टायर ट्यूबवर घेऊन येता आणि मग जास्ती पाऊस पडत असेल मग त्यावेळेला त्याच्यानंतर मग त्यांना मग इकडे घरीच राहायला लागते। मग किती दिवस घरी राहतात ती पोरं? कधी कधी एक आठवडा होतो, कधी कधी। म्हणजे नदीला पाणी कमी झालं। ही नदी कुठली? नदी ही आपली पिंजाळ नदी। मागणी तर काय पोरांसाठी पाहिजे तर सुद्धा पूल इथं झाला असता, मग पोरांना पण बरं झालं असतं। म्हसे आणि वाकी या गावांना जोडणारा पिंजाळ नदीवरील पूल 3 वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला होता। मात्र राजकारणामुळे मंजूर झालेल्या पुलावर फुली मारण्यात आली। या पुलासह इतर 250 कोटींची कामं अजित पवारांसोबत न गेल्यानं रखडल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी केलाय। सरकारने त्या ठिकाणी पक्षपातीपणा करून तो पूल होऊ दिला नाही, त्याला निधी उपलब्ध करून दिला नाही आणि जो निधी होता तो सुद्धा रद्द केला। 250 कोटीची कामं जवळपास त्या काळात रद्द झाली, आम्ही त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षासोबत न गेल्यामुळे। आणि म्हणून ज्या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब मुलांच्या जीवनाचा प्रश्न होता, तिथे सुद्धा तत्कालीन सरकारने त्या ठिकाणी दयामाया दाखवली नाही। आणि हा आमदार आपल्या पक्षाचा नाही, हा आपल्या विरोधामध्ये आहे, म्हणून त्या ठिकाणी निधी रद्द केला आणि म्हणून तो पूल त्या ठिकाणी होऊ शकला नाही। खरं तर पालघर हा मुंबई आणि ठाण्याच्या शेजारी लाभलेला जिल्हा, मात्र या जिल्ह्यातील अनेक भागात अजून मूलभूत सुविधा पोहोचलेल्याच नाही। विक्रमगडचा म्हसे आणि पिंजाळ ही गावं त्याचंच उदाहरण। आणि म्हणूनच या मुलांचा शाळेत जाण्याचा जीवघेणा प्रवास थांबणार कधी, हा खरा प्रश्न। पण मंजूर झालेला पूल जर राजकीय कुरघोडीत रद्द होत असेल तर ते राजकारण तातडीनं चुलीत घालायला हवं। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।